राज्यभरामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही, तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्यांवर बुलडोजर कारवाई सुरू राहील। महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त होईपर्यंत कारवाई थांबणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ड्रग्ज तस्करांना दिलाय। तर मुख्यमंत्र्यांच्या याच धडक कारवाईमुळे जनता खुश असून जनतेच्या वतीने त्यांना बुलडोजर बाबा अशी पदवी देण्यात आल्याचं ठाण्यातले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतोय बुलडोजर कारवाई सुरूच राहणार असल्याचा सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त होईपर्यंत ही कारवाई सुरू राहील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। हेही सांगतो, फक्त पुणे नाही, ठाणे, मुंबई, नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथं ड्रग विक्री होत असेल, शाळा कॉलेजच्या आजूबाजूला ड्रग विकत असतील, हॉटेलमध्ये ड्रग विकत असतील आणि आपली तरुण पिढी बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही। त्यामुळे ही बुलडोजर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ड्रग ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाही तोपर्यंत चालू राहील। पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आज पूर्ण होतं आणि त्यामुळे प्रभावित होऊन अनेक पालकांनी आम्हाला फोन केले आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार। त्यांना एक बुलडोजर बाबा, ड्रग माफियांचा कर्दनकाळ, एक बुलडोजर बाबा म्हणून एक पदवी आम्ही जनतेच्या वतीनं दिली आणि तशा पद्धतीचे होर्डिंग लावले। लोक खुश आहे, जनता खुश आहे। अशाच प्रकारचं कारवाई करत राहा, जनता आपल्या पाठीशी आहे, अशा प्रकारचं ते होर्डिंग आहे आणि सर्वसामान्य जनता खूप मोठ्या प्रमाणात समाधानी आहे।